तुमचा भाग आता तुम्ही तर रात्री तुम्ही एखादा कॉन्ट्रॅक्टर लावा तो भाग तुम्ही रात्री करू शकता ना 2 दिवसात तुम्ही मारू शकता। उद्या रात्रीचा प्रोग्राम केलाय मी पाऊस दिवसभर उघडला ना कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं उद्या रात्री सगळ्या मस्ती सगळं तयारी करायला सांगितलं मी पाऊस कमी झाला रात्री ते श्रीरामगिरी सगळं खड्डे भरणार यादी मला नको आता तुमची यादी तर मला 222 ची यादी किती तुमची अखेरी 222 रस्ते यादी नको मला तुम्ही रस्ते दाखवा आणि त्या रस्त्यावर समजा दैवली ते आमराई हा दैवली ते आमराई रस्ता खड्डे मी भरणार आहे तुम्ही टिप्पणी करणार आता तुम्ही मला नका सांगू तुमचं कुठले रस्ते तुमचे हा सरळ ऐका माझ्या माहितीप्रमाणे मला तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे मला तुमच्या अधिकारी म्हणजे इंजिनियर सांगतात खोपोली फाटा म्हणजे हाल फाटा ते 4 फाटा म्हणजे कलंदरी आणि तिथून तुमचा निघाला नेरळ ते कर्जत तो नाही आमच्याकडे तो कोणाकडे तो आमच्याकडे नाही तुमच्याकडे का म्हणजे मग त्या असं कोणाकडे जायचं आम्ही नाही सर तो आमच्याकडे नाही उरणवाड्याकडे तुमच्याकडे नाही तो राहिला ना तुमच्यामुळे राहिला तो का तुम्ही आम्हाला यादी देत नाही तुमचे परफेक्ट तुमचा रस्ता कुठून आहे श्रीरामपुरापासून ते कळाव कशापर्यंत कळंबपर्यंत तो आम्हाला माहिती पडला हा मधला रस्ता कोणाकडे हे तुम्ही जेव्हा मला यादी देतो कळेल ह्यांचं कसं झालंय हे यादी देत नाही परफेक्ट हे सांगायचं प्रयत्न त्यामुळे हे आता याचे 3 आहेत इंजिनियर हे 3 जेव्हा मला कळत झाले तेव्हा मला यांचे रस्ते कुठले ते कळले आता परफेक्ट ना माहिती यांचे रस्ते मी यांच्या रस्त्यात जाऊन बसतो तुमच्या रस्त्यावर बसायला गेलो तुम्ही नुसते खड्डे भरता आता तुमचा राष्ट्रीय मार्ग तुम्ही कंप्लेंट नाही केलं तर तुम्ही माती टाकून नाही जाणार आणि तुमचे काय दुकान आणखी नाही घे 3 शेतकऱ्यांना पैसे दिले नाही मी तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना शासनाने पैसे दिले नाही ते बघा मानस आहे तुमचं तर काम एवढं गलित म्हणजे विचित्र आहे ना तर त्या रस्त्यात टेंडर पास कसं झालं तर 3 शेतकऱ्यांचं जर का पेमेंट बाकी आहे तर बोलायला वेळ नाही तुमच्या यंत्रणांना बोलू नाही शकत हा महत्वाचं ते कसं पास झालं ते रस्ते खड्डे भरला गेलं तर शेतकरी अडवला होता अनेक गोष्टी आता चला एवढे खड्डे भरून घेऊ बाकीच्या गोष्टी तुमच्याकडे झालं पाहिजे आमच्याकडे नाही आता डिस्प्यूट आहे बघा हे आधी तो रोड झाला होता ना तो आम्ही पत्रकार पुढे आणि मंत्री असं आहे तुम्ही एकदा तुम्ही काम केलं ना सेकंड टाइम ते बघायला येत नाही तुम्ही कुठला ठेकेदारी कोणाला जाऊन माहीत नाही त्याच्यामुळे मतलब नाही आज आजची परिस्थिती अशी तुमच्या कशाने बसून तर कर्जतपर्यंत कुठे खड्डे पडले आणि अपघात किती झाले तुम्हाला माहिती नाही किती भरपूर अपघात झाले तुम्हाला माहीत पडत नाही तुम्हाला माहीत पडत नाही तरी मीडियामार्फत आजची परिस्थिती खड्डे भरणार तो त्या हायवेची त्या हायवेची परिस्थिती अशी तिथं पण लोक येतात आपली तालुक्यात आणि तो मुख्य रस्ता आहे आणि दुसरी गोष्ट कळंबचा हा कळंब कशाई कडाव वंजारवाडी आम्ही 15 दिवस आधी खड्डे भरलेसाठी परत आता पावसाने निघाले कॉन्ट्रॅक्टरला लेटर इश्यू केला 2 दिवसात ते परत चालू करतात गणपतीच्या पहिले रोड मेंटेन पत्र गेले 2 दिवसांनी परत सगळे खड्डे चालू करतात तुमच्या काय नुकसान खड्डे